मी नागपूरच्या या टी पॉइंटच्या ठिकाणी असलेले जे उच्च आणि तंत्र शिक्षण संचालनालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या गच्चीवरती उभा राहून हे सगळे लाईव्ह अपडेट देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. एकूणच आतापर्यंत आपण पाहिलं असेल की आपले साम टीव्हीचे जे वेगवेगळे प्रतिनिधी आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होऊन मोर्चेकऱ्यांशी बोलतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, हे लोक अस्वस्थ का आहेत, त्यांच्या मनातली जी अस्वस्थता आहे, त्यांच्या मनातली जी घालमेल आहे, ती जी तगमग आहे आणि तो जो कळवळा आहे तो नेमका काय आहे हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे. कारण हा मराठा समाजाचा जरी मोर्चा असला तरी एकूणच महाराष्ट्राचं लोकमानस जे आहे, महाराष्ट्राचं समाज मन जे आहे ते कुठे ना कुठे व्यक्त होऊ पाहत आहे. जसं मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जो उल्लेख केला होता की मराठा मोर्चाची जी कॅचलाईन त्यांनी दिलेली आहे ती प्रक्षुब्ध मनांचा निशब्द हुंकार, या एकाच वाक्यामध्ये मला वाटतं या मराठा क्रांती मोर्चाचं एकूण जे सार आहे, एकूण जो आशय आहे तो मांडला गेलेला आहे. यांची मनं सगळ्यांची जी आहेत ती प्रक्षुब्ध झालेली आहेत. ती प्रक्षुब्ध मनं का झाली त्याचं कारण असं की सातत्याने नाकारलेपणाची जी भावना त्यांच्या मनामध्ये बळावत गेलेली आहे, अलक्षित राहिल्याचं दुःख शल्य त्यांच्या मनामध्ये आहे आणि कुठेतरी आता आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. एकूणच तसं पाहिलं तर मराठा समाज हा प्रगत मानला जातो, मराठा समाज हा सधन मानला जातो. असं असताना सुद्धा आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये, आत्ताच्या सामाजिक स्थितीमध्ये मराठा समाजाचं वास्तव तेच आहे का? जे चित्रित केलं गेलेलं आहे, जे दाखवलं गेलेलं आहे, जे माध्यमांमधून समोर आलेलं आहे तेच खरं वास्तव मराठा समाजाचं आहे की त्याच्यापेक्षाही पुढे काहीतरी आहे किंवा त्याच्या पाठीमागे पण काही आहे, याचा कुठेतरी साकल्यानं विचार व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं या मोर्चाच्या निमित्ताने त्याची सुरुवात आता झालेली आहे. एकूणच राज्यभरामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा 55 पेक्षा अधिक मोर्चे मराठा समाज बांधवांनी काढलेले आहेत आणि त्यातूनच आपल्याला याची व्याप्ती, त्याची तीव्रता ही लक्षात येते. आपण जर पाहू शकत असू, मी माझ्या कॅमेरामन सहकार्याला सांगेन की माझ्या पाठीमागे आपण जर पाहू शकत असाल तर हा जो चौक आहे, हा टी पॉइंटचा चौक आहे. या टी पॉइंटच्या चौकामध्ये एक चौथरा, ज्याला आपण व्यासपीठ म्हणूया, त्याच्या खाली एक पोलिसांची गाडी लागलेली आहे आणि त्याच्या बरोबर पाठीमागे एक व्यासपीठ त्यांनी तयार केलं, एक मंच तयार केलेला आहे. या ठिकाणी या मोर्चाचा जो काही सांगता आहे, त्या मोर्चाची सांगता त्या ठिकाणी होणार आहे आणि मोर्चेकरांचं जे निवेदन आहे ते निवेदन त्याच ठिकाणाहून वाचून दाखवलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर ते निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केलं जाणार, त्यांच्याकडे दिलं जाणार आहे. साधारण या मराठा समाजाच्या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून ज्या मागण्या केल्या जात आहेत त्या प्रामुख्यानं पाहिल्या पाहिजेत. कोपर्डीतल्या घटनेपासून सुरू झालेला हा मोर्चा, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या अनुषंगानं खूप साऱ्या मुद्द्यांचा उहापोह या मागण्यांच्या, निवेदनांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न हा मोर्चा करू पाहतो आहे. त्याच्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचा विषय असेल, शेतीमालाला योग्य पद्धतीचा भाव मिळावा, उत्पादनावरती आधारित त्याचं मूल्य ठरलं जावं, अशी सुद्धा मागणी या मोर्चेकऱ्यांची आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तर आहेच आहे, त्या संदर्भातली ही मागणी त्यांनी अत्यंत जोरकसपणे लावून धरलेली आहे. आणि एकूणच या मराठा समाजामध्ये असलेला जो असमतोल आहे, तो असमतोल कुठेतरी दूर होऊन तो समतोल साधला गेला पाहिजे. त्यांच्यामधली जी विषमता आहे ती दूर व्हायला पाहिजे आणि एकूणच सगळे समाज घटक, म्हणजे फक्त मराठाच नाही तर जेवढ्या म्हणून जाती या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वामध्ये आहेत, या सगळ्या जातींना एका लेवलवरती, एका पातळीवरती आणून प्रत्येकाला विकासाची योग्य ती संधी मिळणं हे अपेक्षित आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून कुठेतरी मला वाटतं हा जो काही मोर्चा आहे या मोर्चाकडे आपण पाहिलं पाहिजे, त्याची मीमांसा जी आहे ती या पद्धतीने केली पाहिजे. एकूणच या मराठा मोर्चाच्या अनुषंगानं आपण सातत्यानं गेले 6-1 महिने हा विषय जो आहे तो फॉलो करतो आहोत, तो मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यानिमित्ताने आपण विचारवंतांशी बोलतो आहोत. या संदर्भामध्ये जे समाजशास्त्राचा अभ्यास करणारे लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलतो आहोत, सर्वसामान्य लोकांशी बोलतो आहोत, आपण महिलांशी बोलतो आहोत, तरुणांशी बोलतो आहोत. एकूणच महाराष्ट्राचं लोकमानस काय आहे, महाराष्ट्राचं लोकमानस नेमकं काय सांगतं आहे याचा विचार करण्याची ही खरं म्हणजे गरज आहे. आणि मला वाटतं या मोर्चाच्या निमित्ताने ही चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे. माझ्यासोबत परत आपला संजय तुमराम सहकारी माझ्यासोबत आहे, आपण त्याच्याशी सुद्धा बोलणार आहोत की एकूण ही सगळी जी तयारी आहे, ज्याचा उल्लेख मगाशी केला होता की जवळजवळ 3000 पोलीस बंदोबस्ताला या ठिकाणी आहेत आणि
त्याचबरोबर आतापर्यंतचा जो आकडा माझ्यापर्यंत आलेला आहे, अपडेट माझ्याकडे जे आलेलं आहे की साधारण 1.25 ते 1.5 लाखांच्या आसपास मराठा समाज बांधव नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत. म्हणजे लाखोंच्या वरती ही संख्या जाण्याची शक्यता नक्कीच आहे. ती संख्या त्यांना अपेक्षित पण आहे. इथली जी समन्वय समिती आहे त्यांनी सुद्धा तो दावा केला होता की लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळेला नागपूरमध्ये येतील, आपल्या मागण्या मांडतील, मुख्यमंत्र्यांसमोर आपला हा विषय मांडतील आणि जोपर्यंत ती मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरतील, असं एकूण मांडणी हे सगळे मराठा मोर्चाचे जे समन्वय समितीचे लोक आहेत ते करत होते. संजय तुमराम, तुम्ही सातत्याने या लोकांशी बोलता आहात. आज सकाळी पण तुम्ही काही लोकांशी बोललेला आहात. या मोर्चामध्ये जे सहभागी होण्यासाठी लोक आलेले आहेत, एकूण काय लोकमानस तुम्हाला दिसलंय, काय निरीक्षण आहे? निश्चितच सर, हे एक क्रांती आहे. कुठलीही क्रांती जगातली ही चुटकीसरशी येत नाही. तिला काही काळ जावं लागतं, त्याच्यात सातत्य असावं लागतं. या मोर्चाच्या निमित्तानं ही क्रांती होऊ पाहत आहे. एक समाज एकवटला आणि त्यांनी आपली ताकद पूर्ण राज्यामध्ये दाखवून दिली, देशामध्ये दाखवून दिली. इतकंच काय तर परदेशात सुद्धा दाखवून दिलेली आहे. राज्यकर्त्यांवर आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी, आपला हक्क मिळवण्यासाठी एखादा समाज जर अशा पद्धतीने संघटित होत असेल तर निश्चितच त्याचं फळ चांगलंच मिळत असते. इतर समाजासाठी सुद्धा हा एक आदर्श आहे. त्याच्यामुळे एक सामाजिक अभिसरण या निमित्तानं पूर्ण राज्यभरामध्ये होऊ लागलेलं आहे आणि या क्रांतीचा पायक होण्यासाठी, त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी जे मराठा समाज बांधव आहेत ते नागपुरात कालपासूनच येऊ लागलेले आहेत. हा मोर्चा अधिकाधिक कसा यशस्वी करता येईल याचं सगळं प्लॅनिंग वास्तवात उतरताना दिसत आहे. मुळात नागपूर हे पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर फार लांब अंतराचा आहे. कारण कोल्हापूर असेल, सातारा, सांगली असेल, या ठिकाणच्या लोकांना नागपूर हे जर अंतराच्या दृष्टीनं बघितलं तर फार दूर आहे. त्याच्यामुळे लोक येतील की नाही येतील, मोर्चा कसा होईल याबद्दलचे अनेक तर्कवितर्क लावलेले जात होते. मात्र पोलिसांच्या गोपनीय शाखेने जो आताच एक अहवाल दिलेला आहे त्याच्यानुसार इथे जी मोर्चाच्या निमित्तानं जमणारी गर्दी आहे ती लाखोंच्या संख्येत असणार असं भाकीत वर्तवलेलं आहे. असं जर झालं तर निश्चितपणे नागपूर नगरीमध्ये होणारा हा मोर्चा यशस्वी ठरेल यात शंका नाही. आणि या मोर्चाच्या निमित्तानं राज्य सरकार आता काय भूमिका घेते आणि या मोर्चाचं महत्व ते किती ओळखते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. कारण आज मुख्यमंत्री स्वतः याचं निवेदन स्वीकारणार आहेत म्हणून. अगदी बरोबर आहे संजय. मला अजून एक तुम्ही सांगा असं की तुम्ही विधिमंडळ अधिवेशन सुद्धा गेले काही दिवस या ठिकाणी कव्हर करता आहात. एकूण राजकीय पटलावरचं या मोर्चाच्या संदर्भातलं चित्र तुम्हाला कसं दिसतं आहे? कारण या ठिकाणी जवळपास सगळेच आमदार, म्हणजे अधिवेशन असल्यामुळे स्वाभाविक आहे की आमदारांनी इथं असणं अपेक्षित असतं. मंत्री तर असतातच, मुख्यमंत्री तर आहेतच. या सगळ्या लोकांशी पण तुम्ही बोलत आहात, अधिवेशनाच्या निमित्ताने तुम्ही बोलत आहात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या राजकीय पटलावरचं नेमकं चित्र तुम्हाला काय दिसतं आहे? हे सगळे आमदार जे असतील, मग ते विदर्भातले सर्वपक्षीय आमदार असतील आणि एकूणच महाराष्ट्रातले सगळे आमदार असतील, कसं चित्र तुम्हाला दिसतं आहे? राजकीय पटलावरची चर्चा नेमकी काय आहे? सर, जसं तुम्ही प्रारंभी म्हटलं होतं की या मोर्चाचं एक वैशिष्ट्य असं आहे की समोर लोक आणि मागे नेते, हे एक वेगळ्या पद्धतीचं चित्र या मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला राज्यात पाहायला मिळालं. एरवी असं व्हायचं की नेते पुढे राहायचे, जनता मागे राहायची. पण या मोर्चाने एक वेगळं चित्र निर्माण केलं आणि ते अतिशय चांगलं सुद्धा आहे. कारण लोकांच्या मागे नेते आले पाहिजेत. नेते समोर राहिले तर जनतेकडे त्यांचं लक्ष राहत नाही. मुळात राजकीय पटलावर या सगळ्या मोर्चाचा विचार केला तर विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये यावर व्यापक चर्चा झालेली आहे. राज्य शासनाकडून म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर सुद्धा दिलेलं आहे. मुळात आता जे या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी या दोन्ही सभागृहामध्ये बसतात, म्हणजे विधानसभेत असो की मग विधान परिषदेमध्ये असो, तर सगळ्यांना असं वाटते की आपण समाजासोबत राहिलो पाहिजे. मी काहीतरी समाजासाठी करतो आहे हे त्यांना दाखवायचं आहे. तो दाखवण्याचा तसा प्रयत्नही दोन्ही सभागृहामध्ये झाला. ज्या पोटतिळकीने ते सगळे लोक या मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलले आणि यामधून त्यांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की आम्ही जरी राजकीय लोक असलो तरी सामाजिक पातळीवर सगळ्या पक्षातले आमदार हे कसे समाजासोबत आहेत हे दाखवण्याचा या माध्यमातून त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे की एकूण हे हिवाळी अधिवेशन आहे आणि हिवाळी अधिवेशन स्वाभाविक आहे की नागपूरचं टेम्परेचर, नागपूरचं तापमान आपण जर गेल्या 2-3 दिवसातलं जर पाहिलं असेल तर तापमानाचा पारा जो तो अगदी 8-9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला आहे. एवढं थंडीचं वातावरण असताना सुद्धा
नागपूर शहरातलं वातावरण मात्र आता प्रत्यक्षात गरम झालेलं आहे. त्याचं कारण असं की एकतर हिवाळी अधिवेशन तर आहेच आहे, त्याच पार्श्वभूमीवरती मराठा समाजाचा हा जो काही मोर्चा आहे, हा मराठा समाजाचा मोर्चा नागपूरमध्ये धडकलेला आहे. आणि सकाळी 11 वाजता बरोबर यशवंत स्टेडियम पासून हा मोर्चा सुरू होईल आणि मग मार्गक्रमण करत 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 या टी पॉइंट पाशी, ज्या ठिकाणी आता मी उभा आहे त्या टी पॉइंट पाशी हा मोर्चा येऊन थांबेल. त्याची सांगता या ठिकाणी होईल, निवेदनाचं वाचन होईल. निवेदनाचं वाचन झाल्यानंतर मग ते निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सोपवलं जाणार आहे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उत्सुकता आहे की मुख्यमंत्री हे निवेदन स्वीकारताना काय बोलतात, कारण ज्या प्रश्नाच्या साठी म्हणून हा मोर्चा निघतो आहे, सातत्यानं गेल्या 6-7 महिन्यांपासून एकूणच महाराष्ट्रातलं समाज मन ढवळून निघालेलं आहे या मोर्चाच्या निमित्ताने. आणि आपण जर पाहिलं असेल की याच्या आधीचे सगळे जे ठिकठिकाणी मोर्चे निघालेले आहेत, मग ते जिल्हा पातळीवरती निघाले असतील, मग ते तालुका पातळीवरती निघाले असतील किंवा परदेशामध्ये सुद्धा निघाले असतील, या सगळ्या मोर्चांमध्ये जे वैशिष्ट्य मला जे जाणवलं, कारण हा प्रत्येक मोर्चा आपण खूप जवळून अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे, त्याचं वार्तांकन केलेलं आहे, त्याचे लाईव्ह अपडेट्स आपण दिलेले आहेत आणि वारंवार त्या संदर्भामध्ये आपण लोकांशी बोलतो सुद्धा आहोत. आणि त्याच्यामुळे मला या मोर्चाचं जे वैशिष्ट्य जाणवतं ते म्हणजे जसा संजयनी पण मगाशी उल्लेख केला की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजनपूर्वक हा सगळा काही मोर्चाचा कार्यक्रम आहे तो आखला गेलेला आहे, ज्याला आपण पूर्व नियोजन आणि पूर्ण नियोजन असं म्हणतो. की नियोजनाचं जी पद्धत असते, जी प्रोसिजर असते, प्रक्रिया असते, ती प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने या मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी आखलेली आपल्याला दिसते आहे. की पूर्व नियोजन केलेलं आहे की कसं कसं आपल्याला करायचं आहे, त्याचा ऍक्शन प्लॅन, त्याचा कृती आराखडा या समाज बांधवांनी आखलेला आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण नियोजन. आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हे मोर्चे निघाले ते सगळे मोर्चे हे लाखोंच्या घरामध्ये गेले, लाखोंच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि हे सगळं करत असताना फक्त मराठा समाजातलेच लोक त्यामध्ये आले असं नाही, तर अगदी मुस्लिम समाजातले सुद्धा लोक, कोल्हापूर सारख्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की मुस्लिमांची संख्या सुद्धा या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती. याचं कारणच असं की नाकारलेपणाची जी भावना समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या मनामध्ये जी आहे, त्या समाज घटकांना कुठेतरी आता आत्मबळ या मोर्चांच्या माध्यमातून मिळतंय की काय, असं चित्र आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. दुसरं आणखीन एक वैशिष्ट्य ज्याचा उल्लेख मगाशी पण मी केला होता आणि आता संजय तुमरामांनी पण बोलताना केला होता की राजकीय नेतृत्वाशिवाय असलेला हा मोर्चा आहे. हे आणखीन एक याचं खरं म्हणजे वैशिष्ट्य आपल्याला सांगायला लागेल की कोणत्याही राजकीय नेत्याशिवाय एक नेतृत्व या मोर्चाला नाही. या मोर्चाचं नेतृत्व कोण करतंय, तर या मोर्चाचं नेतृत्व करणारे जे आहेत हे सर्वसामान्य मराठा समाजातले सर्वसामान्य तरुण आहेत, सर्वसामान्य तरुणी आहेत, शेतकरी आहेत. हे सगळे मिळून या मराठा समाजाचं नेतृत्व करू पाहता आहेत आणि हे सगळे एकत्र येत आहेत. हाकेला ओ दिली जाते आहे, हातामध्ये हात घेतला जातो आहे आणि सगळेजण एक साथ निघालेले आहेत त्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या दिशेने, समाजाला उन्नत करण्याच्या दिशेने. ही सगळी वाटचाल, ही सगळं मार्गक्रमण सगळं या मराठा समाजाचं आहे, हे सुरू झालेलं आहे. आणखीन मला या एका गोष्टीकडे लक्ष आपलं सगळ्यांचं वेधायचं आहे की या संपूर्ण मोर्चाच्या मोर्चे बांधणीमध्ये सोशल मीडियाचा फॅक्टर फार महत्वाचा ठरलेला आहे. ट्विटरसारखं मराठा क्रांती मोर्चाचं हँडल असेल, फेसबुक पेज असेल, म्हणजे आता त्यांचं जर फेसबुक पेज आपण पाहिलं मराठा क्रांती मोर्चाचं, तर जवळजवळ लाखोंच्या संख्येमध्ये त्या पेजचे फॉलोअर्स आहेत. आणि या मोर्चाची सगळी आखणी, याची सगळी आचारसंहिता, त्याची सगळी मार्गदर्शक तत्व या फेसबुक पेजवरती, ट्विटर हँडलवरती आणि त्याच्यानंतर युट्यूब सारख्या चॅनलवरती, व्हॉट्सअपचे ग्रुप ठिकठिकाणचे तयार झालेले आहेत त्याच्यावरती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही सगळी आचारसंहिता, ही सगळी मार्गदर्शक तत्व ही मांडली गेल्याचं आपल्याला दिसतं आहे. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी जे आखून दिलेलं आहे त्यानुसार हा मोर्चा निघतो आहे. आणि नागपूरच्या या मोर्चाकडे आपल्याला त्याच दृष्टिकोनातून पाहायला लागेल की राज्यभरातले मराठा समाजातले लोक, मराठा कुणबी समाजातले लोक या विदर्भातल्या नागपुरामध्ये आलेले आहेत, जमता आहेत लाखोंच्या संख्येने. जसा मागाशी उल्लेख पोलिसांच्या गोपनीय अहवालाचा संजय तुमराम यांनी केलेला होता की साधारण 1.25 लाखांच्या आसपास संख्या आत्ता तरी दिसते आहे. आता हे सगळे लोक जमा होत आहेत यशवंत स्टेडियमला आणि तिथून मग मार्गक्रमण करत करत पायी चालत 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 हा मोर्चा या ठिकाणी टी पॉइंटला येणार आहे.